बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। गल्लीतून तेलगाव रोडवर येणाऱ्या छोटा हत्ती गाडीने कट मारल्याने मोटरसायकल थेट चालत्या क्रेनच्या टायरखाली आल्याने लुणावरील नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शेख बाबू शेख मुनीर वय 68 राहणार नूर कॉलनी शिवणी रोड बीड यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 11:30च्या सुमारास बार्शी नाक्याकडून तेलगाव नाक्याकडे जाणाऱ्या रोडवरील सय्यद अली नगरच्या पाटीजवळ घडली। दरम्यान तेलगाव रोडच्या अर्धवट कामामुळे जाणारी येणारी दोन्ही वाहने एकाच बाजूने जात आहेत, त्यामुळेच हा अपघात घडला आहे। यापूर्वीही तेलगाव नाका चौकात एका तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आज पुन्हा हा दुसरा बळी गेला आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून या रोडचे काम अर्धवट अवस्थेत आहे। हे काम पेंडिंग ठेवणाऱ्या गुत्तेदारासह संबंधित विभागाच्या इंजिनियरवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिकातून होऊ लागली आहे। बीड नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी शेख बाबू शेख मुनीर वय 68 हे आज सकाळी 11:30च्या सुमारास बार्शी नाक्याकडून तेलगाव रोडवरील घराकडे लुना क्रमांक MH 23 BK 2996 वरून जात असताना सय्यद अली नगर पाटीजवळ गल्लीतून येणारा छोटा हत्ती क्रमांक MH 03 AS 9130 याने अचानक लुनासमोर येत कट मारला। त्यामुळे शेख बाबूभाई यांची लुना तेलगाव नाक्याकडून बार्शी नाक्याच्या दिशेने येत असलेला क्रेन क्रमांक MH 23 AS 8668 याच्या पाठीमागच्या टायरखाली आल्याने शेख बाबू यांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। तेलगाव रोडच्या दोन्ही बाजू सुरू असल्या असत्या तर हा अपघात घडला नसता। बीड शहरातील नगर रोडवरील डिवायडर तोडून एका ठिकाणी रस्ता करा अशी मागणी होत असताना बांधकाम विभागाचे इंजिनियर मात्र अपघाताला जबाबदार कोण राहील असा प्रश्न उपस्थित करत आहेत। इकडे मात्र तेलगाव रोडचे काम मात्र कित्येक महिन्यापासून संत गतीने सुरू आहे। अर्धवट कामामुळे सातत्याने अपघात होत आहेत। मग आता या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत गुत्तेदारासह इंजिनियरवर गुन्हे दाखल करा अशी मागणी होऊ लागली आहे। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.